नमस्कार, जनवार्तामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सर्वप्रथम पाहूया ठळक बातम्या। मराठी चित्रपटांना आणि संगीताला लोकाश्रय मिळणे आवश्यक आहे, प्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार यांचं मत। शहरातील महिला स्वच्छतागृहांसाठी ग्रीन एनर्जी फाउंडेशनने घेतला पुढाकार। ॲक्सिस बँकेमधील कामगारांच्या विविध मागण्यांसाठी भारतीय कामगार सेनेच्या वतीने महाराष्ट्रभर निदर्शनं। अंधश्रद्धा विधेयक मंजूर केल्यास मुख्यमंत्र्यांना महापूजेस बंदी घालू, वारकरी महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश महाराज जवंजाळ यांचा इशारा। कविता ही हृदयाची भाषा असून ती सर्वांना समजेल अशीच असावी, ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर आनंद यादव यांचं मत। आणि प्रत्येकाचे अस्तित्व स्वतंत्र आहे, त्याला जेव्हा आपण समजून घेऊ तेव्हा खऱ्या अर्थाने विवेकी पालक होऊ शकू, ज्येष्ठ लेखिका डॉक्टर लीला पाटील यांचं मत। मराठी चित्रपटांना आणि संगीताला लोकाश्रय मिळणे आवश्यक आहे, असे मत प्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार यांनी व्यक्त केले। मराठी चित्रपट परिवाराच्या वतीने आयोजित सर्वोत्कृष्ट चित्रपटार्पण पुरस्कार वितरण आणि संस्थेचे उद्घाटन कौशल इनामदार यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी गीतकार गुरु ठाकूर, निर्माते मेघराज राजे भोसले, अभिनेते लोकेश गुप्ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। या कार्यक्रमात गतवर्षी प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटांद्वारे विविध क्षेत्रात पदार्पण केलेल्या नवोदित निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते, बालकलाकार, गीतकार आणि तंत्रज्ञांना पुरस्कार देण्यात आले। यात सर्वोत्कृष्ट चित्रपट निर्मिती झेंडा चित्रपटाला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक परेश मोकाशी, सर्वोत्कृष्ट अभिनेता आदिनाथ कोठारे, सिद्धार्थ चांदेकर, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ऋषिता भट, सहाय्यक अभिनेता हेमंत ढोरे यांसह अनेकांना विविध विभागातील पुरस्कार प्रदान करण्यात आले। यावेळी बोलताना इनामदार म्हणाले, पदार्पणातच उत्साहात स्वागत झाले की कलाकार नव्या उमेदीने कामाला लागतो, त्यामुळेच समाजाचा घटक म्हणून चित्रपट क्षेत्रातील पदार्पणांना दिलेली ही पावती आहे। या कार्यक्रमात स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी त्यांच्या दुर्मिळ मैफिलींचे दृकश्राव्य सादरीकरण करण्यात आले। परिवाराचे अध्यक्ष योगेश वारसकर यांनी प्रास्ताविक केले, तर विनोद सातव यांनी सूत्रसंचालन केले। शहरातील महिला स्वच्छतागृहांसाठी ग्रीन एनर्जी फाउंडेशनने पुढाकार घेतला आहे। शहरातील महिला स्वच्छतागृहांचा प्रश्न ऐरणीवर आला असून महिलांसाठी पुरेशी स्वच्छतागृहे नसल्याची बाब उघडकीस आली आहे। त्यामुळे ही गरज लक्षात घेऊन ग्रीन एनर्जी फाउंडेशन पुढाकार घेत आहे। यासाठी शासनाबरोबरच नागरिकांनीही पुढाकार घ्यावा, असे आवाहन फाउंडेशनच्या अध्यक्षा शर्मिली ओसवाल यांनी पत्रकार परिषदेत केले। आजच्या धकाधकीच्या जीवनात महिलांच्या वाढत्या समस्या लक्षात घेता स्वच्छतागृहांसाठी अनुदान मिळवणे, स्वच्छतागृहे तयार करणे, त्यांची देखभाल करणे आणि लोकांना रोजगार मिळवून देणे आदी उपक्रम फाउंडेशनच्या वतीने राबवले जाणार आहेत। यासाठी पुणे महापालिकेकडे प्रस्ताव दिला असून त्यासाठी 2 जागांची मंजुरी मिळाली आहे। या उपक्रमासाठी आमदार माधुरी मिसाळ, शिक्षण मंडळाच्या संगीता तिवारी तसेच अनेक महिला संघटनांनी मदतीचा हात पुढे केला आहे। पिंपरी चिंचवड महापालिकेने 7 स्वच्छतागृहांसाठी मंजुरी दिली असल्याचेही यावेळी बोलताना त्यांनी सांगितले। शहरात 17 लाख महिलांमागे केवळ 180 स्वच्छतागृहे आहेत। महापालिकेकडे जागांची मागणी केली असता अनेक अडचणी येत आहेत, त्यासाठी जनमत तयार होणे गरजेचे आहे, म्हणून फाउंडेशनच्या वतीने मेल कॅम्पेनिंग करण्यात येणार आहे, असे सहाय्यक जोसेफ यांनी सांगितले। ॲक्सिस बँकेमधील कामगारांच्या विविध मागण्यांसाठी भारतीय कामगार सेनेच्या वतीने महाराष्ट्रभर निदर्शनं करण्यात आली। पुण्यातील सेनापती बापट रोड येथील बँकेसमोर ॲक्सिस बँक युनिटचे कामगार प्रमुख मनोहर पवार यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शनं करण्यात आली। कामाचे नियुक्तीपत्र मिळणे, कर्मचाऱ्यांना वर्षातून 2 गणवेश आणि 2 जोडी शूज देण्यात यावेत, कामाची वेळ 8 तासांची असावी, पगार महिन्याच्या 1 तारखेलाच मिळावा, ESI कार्ड सर्वांना मिळावीत इत्यादी विविध 20 मागण्या यावेळी करण्यात आल्या। कामगारांबाबत त्यांच्या कामाची सुरक्षितता आणि सलगता, अन्य सुविधा, वेतनवाढ आदींबाबत वेळोवेळी बँकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे मागण्या करून आणि बैठका घेऊन कुठलाही निर्णय घेण्यास हे अधिकारी तयार होत नसल्यामुळे महाराष्ट्रात मुंबई, पुण्यासह निरनिराळ्या ठिकाणी ही निदर्शनं करण्यात आली। यावेळी संबंधित मागण्यांबाबतचे निवेदन ॲक्सिस बँकेच्या जनरल मॅनेजर यांच्याकडे देण्यात आले। याविषयी बोलताना पवार म्हणाले,
मी मनोहर यशवंत पवार, भारतीय कामगार सेनेचा ॲक्सिस बँकेतल्या शाखेचा उपाध्यक्ष आणि ॲक्सिस बँकेमध्ये गेले 12 ते 15 वर्ष आम्ही या बँकेमध्ये कंत्राटी बेसिसवर काम करतो आहोत आणि आम्हाला जो पगार जो मिळतो हा फार तुटपुंज असल्यामुळे आम्ही श्रीयुत माडिक साहेबांनी चे मेंबर असल्यामुळे, भारतीय कामगार सेनेचे सभासद असल्यामुळे मुंबईमध्ये आज सध्या आंदोलन चालू आहे आणि त्याच आंदोलनाचा एक भाग म्हणून पुण्यामध्ये आता सध्या ॲक्सिस बँकेच्या सेनापती बापट मार्गच्या झोनल ऑफिसमध्ये हे आंदोलन आम्ही करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. अंधश्रद्धा विधेयक मंजूर केल्यास मुख्यमंत्र्यांना महापूजेस बंदी घालू असा इशारा वारकरी महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश महाराज जवंजाळ यांनी दिला. अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याला विरोध करण्यासाठी 2007 मध्ये वारकरी संप्रदायाने वारकरी पालखी सोहळा थांबवला होता. त्यावेळी हा कायदा वारकरी संप्रदायास विचारल्याशिवाय होणार नसल्याचे सांगण्यात आले होते. मात्र हे अभिवचन लक्षात न ठेवता कायदा पुन्हा रेटण्याचा प्रयत्न शासनाकडून होत आहे. ही वारकरी संप्रदायाची फसवणूक आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले. या विधेयकातील मसुद्यात केवळ अनिष्ट प्रथा, जादूटोणा, नरबळी आदी शब्द वापरून त्याच्या व्याख्या किंवा सखोल असा विस्तार केलेला नाही. त्यामुळे या कायद्याचा अॅट्रॉसिटी सारखा वापर केला जाईल. या मसुद्यातील कलम 13 मुळे वारकरी सांप्रदायिक परंपरेवर बंदी येण्याची शक्यता आहे असेही त्यांनी सांगितले. म्हणून शासनाने हे विधेयक कायमस्वरूपी रद्द करावे अशी भूमिका मंडळाने मांडली असल्याचे जवंजाळ यांनी सांगितले. समस्त वारकरी फडकरी संघटनेचे अध्यक्ष माधव महाराज शिवणीकर, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे मुख्य चोपदार राजा महाराज चोपदार, वारकरी मंडळाचे उपाध्यक्ष मोहन महाराज शिंदे, जालिंदर काळोखे पाटील, कृष्णाजी रांजणे, मारुती ज्ञानोबा काकोटे हे यावेळी उपस्थित होते. वारकरी संप्रदायाच्या कुठल्याही पदाधिकाऱ्याला किंवा कुठल्याही ज्येष्ठ कीर्तनकाराला शासनाने विश्वासात न घेता हा कायदा आता माननीय राज्याचे मुख्यमंत्री यांनी पास करण्याचा मानस केलेला आहे. सचिनो, हा कायदा वारकरी संप्रदायाच्या परंपरा चालवण्यासाठी, वारकरी संप्रदायाच्या प्रथा चालवण्यासाठी, वारकरी संप्रदायाच्या सगळ्या भूमिका निभवण्यासाठी तो विघातक आहे असं वारकरी संप्रदायाची ठाम भूमिका आहे. आणि असं असताना महाराष्ट्र शासनाने आम्हाला ग्वाही दिली असताना आम्हाला कुठल्याच प्रकारचं निमंत्रित करून बोलवणं नाही, त्या विषयात विचारविनिमय नाही आणि ती कुठली जी कलमं वगळायची ती कलमं न वगळता हा कायदा पास करत आहे. त्यामुळे वारकरी संप्रदायाची भूमिका आता विद्यमान सगळे पदाधिकारी सांगतीलच. पण वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून मी आपल्याला वारकरी महामंडळाचा सचिव या नात्याने असं अभिवादन करतो किंवा असं सांगू इच्छितो की जर समजा हा कायदा शासनाने पास करण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणाने वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणात त्याला विरोध होईल, आंदोलनं छेडली जातील आणि शेवटचा असा इशारा असेल की वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून येत्या आषाढी वारीला शासकीय जी महापूजा असेल त्या महापूजेला वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून एवढा विरोध होईल की मुख्यमंत्र्याला पंढरपुरामधील प्रवेश आणि पंढरपुरातील पांडुरंगाची महापूजा ही देखील बंद केली जाईल. ही वारकरी संप्रदायाची शेवटची टोकाची भूमिका राहील. तेव्हा शासनाने सावध झालं पाहिजे, शासनाने आम्हाला विचारात घेतलं पाहिजे आणि त्यातली जी 13 कलमं वगळायची आहेत. आता वगळण्याची भाषा देखील ते आज सांगत आहेत, पण यातलं कुठलंही कलम वगळलेलं नाही आणि त्यातल्या ज्या कलम आहेत त्यातली जी भाषा आहे ती अतिशय परिच्छिन्न स्वरूपाची आहे, मर्यादित स्वरूपाची आहे. त्याच्या व्याख्या, त्याचं विस्तारीकरण या कायद्यात दिलेलं आहे आणि म्हणून समाजाला छेडणारा, समाजाच्या प्रथेला, परंपरेला विघातक असा कायदा करण्याचा जी काही ही 4-2 माणसं असतील, नरेंद्र दाभोळकर वगैरे, यांनी देखील असा प्रयत्न करू नये आणि शासनाने देखील त्याच्या हातातलं बाहुलं होऊन हा कायदा, हे बिल पास करण्याचा प्रयत्न करू नये अशी वारकरी संप्रदायाची, वारकरी महामंडळाच्या माध्यमातून ठाम भूमिका सांगत आहे. कविता ही हृदयाची भाषा असून ती सर्वांना समजेल अशीच असावी असे मत डॉक्टर आनंद यादव यांनी व्यक्त केले. साहित्य कलायात्री संस्थेच्या वतीने देण्यात येणाऱ्या समाजरत्न जीवनगौरव पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले. पुरस्कार वितरण भाई वैद्य यांच्या हस्ते करण्यात आले. संस्कार फाउंडेशनचे अध्यक्ष वैकुंठ कुंभार, भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष ट्रस्टचे दिलीप भाडळे, सिद्धिविनायक प्रतिष्ठानचे रामभाऊ खोमणे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी उपमहापौर प्रसन्न जगताप, बारामती मित्रमंडळाच्या अध्यक्षा शर्मिला पवार, साहित्य कलायात्रीच्या अध्यक्षा नम्रता लोणकर, संदीप जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. दत्ताजी थोरवे यांच्या अंधारातले उजेडात, काव्यकण, दत्तात्रय भिसे यांच्या दुभंगलेली मन, राजाभाऊ कणसे यांच्या मृगजळ, जयवंत होनप यांच्या नक्षत्रांची पहाट, जालिंदर यादव यांच्या सुमित्रा, सुभाष पवार यांच्या कविता मनातल्या हिरव्या मनातल्या याचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. स्वागत नम्रता लोणकर यांनी केले तर संदीप जाधव यांनी आभार मानले. कवी सुभाष पवार यांच्या कवितांच्या संग्रहाचं प्रकाशन झालं असं मी जाहीर करतो. संग्रहाचं प्रकाशन झालं असं मी जाहीर करतो. कादंबरीचं प्रकाशन झालं. प्रत्येकाचे अस्तित्व स्वतंत्र आहे. त्याला जेव्हा आपण समजून घेऊ तेव्हाच विवेकी पालक होऊ शकू, असे मत ज्येष्ठ लेखिका डॉक्टर लीला पाटील यांनी व्यक्त केले. शब्द प्रकाशनच्या वतीने डॉक्टर अंजली जोशी लिखित विवेकी पालकत्व आणि मी अल्बर्ट एलिस च्या 4थ्या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी डॉक्टर जोशी यांची ज्येष्ठ पत्रकार मुकुंद टांगसाळ आणि संध्या टांगसाळ यांनी मुलाखत घेतली. यावेळी बोलताना डॉक्टर पाटील म्हणाल्या, पालकत्व म्हणजे जे मुलांना अपेक्षित आहे ते, की जे खरोखर मूल घडवण्यासाठी आवश्यक आहे असे म्हणले जाते ते, हा फरक समजणे आवश्यक आहे. शिक्षक हे मुलांचे पालक असतात तर पालकही मुलांचे शिक्षक असतात. त्यामुळे पालकत्व केवळ आपल्याला मुलांपर्यंत ठेवून चालणार नाही असेही त्यांनी सांगितले. मी अल्बर्ट एलिस या पुस्तकाविषयी त्या म्हणाल्या, माणूस अस्वस्थ होतो तेव्हा घडलेल्या घटनेला आपण जबाबदार मानतो. मानसिक प्रक्रिया स्थल कालाशी निगडीत असते. त्यामुळे ही कादंबरी लिहिताना लेखिकेने मूळ पात्राशी निगडीत काही घटनांशी अतिशय प्रामाणिक राहून याचे लेखन केले आहे असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. मला जे चरित्र मिळालं आणि त्याच्या अगोदर डॅनियल वायनर म्हणून त्यांनी चरित्र लिहिलेलं आहे आणि त्यांचे जे मित्र आहेत म्हणजे त्यांचा भाऊ पॉल आणि मॅनी यांनी त्यांच्याबद्दल काढलेले जे त्यांच्या नोंदी आहेत त्याही मला मिळालेल्या होत्या आणि त्या सगळ्यामध्ये त्यांनी प्रत्येकाने असं लिहिलेलं होतं की त्यांच्यामध्ये असामान्य क्षमता होती स्वतःचे प्रश्न सोडवण्याची आणि ही अगदी लहानपणापासूनच दिसत होती ठळकपणे. ह्या सगळ्या नोंदींचा त्याला आधार मी कादंबरी लिहायची ठरवलेली होती तेव्हा एक मी अगदी त्या उत्साहाच्या भरामध्ये असा एक ड्राफ्ट वगैरे लिहिलेला होता आणि त्याला मी कादंबरी समजत होते ऍक्च्युली. आणि ती कादंबरी म्हणजे इथे उमाताई आलेल्या आहेत, उमाताई आणि दादाच्या वेळेला त्यांना त्या सगळेजण म्हणजे ते दोघंही त्या माझ्या सगळ्या अशा प्रवासाचे अगदी साक्षी आहेत की त्यांना तो ड्राफ्ट वाचायला दिलेला होता आणि ते सलग 8 दिवस त्याचं वाचन करत होते.